राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आता पुढल्या काही दिवसांमध्ये सुरुवात होणार आहे आणि यामध्ये विरोधी पक्षनेत्याशिवायच हे अधिवेशन पार पडणार आहे अशी सध्या माहिती मिळते। अमरनाथ दानवेंची विधान परिषद सदस्यता संपुष्टात आली आहे आणि विधानसभेनंतरच आता विधान परिषदेमधील विरोधी पक्षनेते पद हे रिक्त असणार आहे। दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेता नसताना हे अधिवेशन पार पडणार आहे। संख्याबळाच्या दृष्टीने काँग्रेस सध्या मोठा पक्ष आहे। अद्याप विरोधी पक्षनेते पदासंदर्भात काही निर्णय झालेला नाहीये, त्यामुळे दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नसणार आहे आणि त्यामध्येच हे अधिवेशन पार पडणार आहे। येणाऱ्या अधिवेशनामध्ये दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्षनेता असणार नाही। त्याचं कारण आहे की जे घटनेने दिलेले नियम आहेत त्यानुसार 10% संख्याबळ हे कोणत्याच पक्षाकडे नाही, म्हणून विरोधी पक्षनेता नेमता येत नाही। तरी जर नियम बाह्य जर करायचं जर ठरलं तर त्याचा अधिकार फक्त विधानसभा अध्यक्षाला किंवा सभापतींना आहे, म्हणून ते काय निर्णय घेतात हे पाहावं लागेल।